व्यवहारात धनसंपत्ती आणि भौतिक गोष्टींच्या संचयाला महत्त्व आहे, परंतु सद्विचारांच्या संचयाला व्यवहारात तसंच आध्यात्मिक क्षेत्रात अतिशय मोठं महत्त्व आहे। सद्विचारांचा संचय अनंत काळासाठी उपयोगाचा आहे असं प्रतिपादन परमात्मराज महाराज यांनी केलं। आडी इथल्या श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीनं कार्तिक पौर्णिमेनिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते। निपाणी तालुक्यातील आडी इथल्या श्री दत्त मंदिरात दर पौर्णिमेला परमात्मराज महाराज यांचा प्रवचन आणि दर्शन सोहळा होतो। या सोहळ्याला कर्नाटक आणि महाराष्ट्रातील हजारो भाविक उपस्थिती लावतात। शुक्रवारी श्री दत्तगुरूंच्या चरण चिन्हांवर अभिषेक अर्पण करून महाआरती करण्यात आली। रात्री नामजपानंतर परमपूज्य परमात्मराज महाराज यांचं प्रवचन झालं। संचय करणं म्हणजे साठा करणं। व्यवहारात धनसंपत्ती, पाणी, तेल, धान्य या वस्तूंचा साठा करण्याला महत्त्व आहे, मात्र सद्विचारांचा साठा आणि त्याचं रक्षण केल्यास व्यवहारी जीवनात आणि मरणोत्तरही उपयोगी ठरतो असं परमात्मराज महाराज यांनी सांगितलं। सद्विचार मनात टिकून राहावेत म्हणून अनेक सद्विचार देणाऱ्या ग्रंथांचं वाचन आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी देवीदास महाराज, डॉक्टर स्वाती पाटील, प्राध्यापक डॉक्टर अमर चौगुले, रामचंद्र मुधाळे, राजाराम चौगुले, डॉक्टर नूतन चौगुले यांच्यासह भक्तगण उपस्थित होते।